नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत. ठाणे महानगरपालिका विकास कामांना चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार, प्रताप सरनाईक. केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत साधला प्रशिक्षणार्थींशी संवाद. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDAला दिले आहेत. तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा, असेही निर्देश सरनाईक यांनी दिले. गायमुख मेट्रो आणि रस्त्याचे काम एकत्र सुरू केल्यामुळे ती कामे एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून MMRDA मार्फत होणार विविध विकास प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प, घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. घोडबंदर रोड सेवा रस्ता मुख्य मार्गाशी जोडून घेण्याच्या कामाबाबत श्री सरनाईक यांनी पावसाळ्याच्या आत सर्व बाधित झाडांचे पुनर्रोपण पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेस दिल्या. घोडबंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान 20% वाहतूक कमी होईल. त्यामुळे हे 5 पॅकेजमधील काम MMRDAने जलद करावे. त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने समन्वय साधून तातडीने करून द्यावे, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. नागला बंदर खाडी किनारा विकास आणि मॅनग्रोव्ह पार्क हे 2 प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या कामामध्ये बाधित होणाऱ्या पात्र लोकांचे पुनर्वसन तातडीने करण्यात यावे. तसेच या कामात कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेण्यात यावा, असेही श्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. या बैठकीत ओवामाजिवडा क्षेत्रातील इतर विकास कामांच्या स्थितीचाही आढावा सरनाईक यांनी घेतला. तसेच समतानगर येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत पुढील आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिकेस दिले. बैठकीच्या आरंभी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत होत असलेल्या कामांची माहिती दिली. गायमुख घाट रस्त्याच्या कामाला वेग मिळणे आवश्यक आहे. तरच पावसाळ्यापूर्वी काम करता येईल, असे राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सूर्या प्रकल्पातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती राव यांनी या बैठकीत दिली. गेल्या वर्षीप्रमाणेच सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून रस्ते स्थितीवर लक्ष ठेवतील आणि दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, असेही राव यांनी सांगितले. या बैठकीत अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी मेट्रोची कामांच्या स्थितीचा आढावा घेतला.
ठाण्यातील वंदे मातरम संघ आयोजित माघी गणेशोत्सव सोहळ्यास भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. तर महायुतीच्या नेत्यांमध्ये सुसंवाद असून जनतेच्या हिताचे कार्य ते करत आहेत असं त्यांनी यावेळी म्हटले. ठाण्यातील वंदे मातरम संघ येथील माघी गणेशोत्सव सोहळ्यात भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी मनोभावे त्यांनी बाप्पाची पूजा करून आरती केली. वंदे मातरम संघ माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. यावेळी आयोजक संदीप लेलेंसह भाजपाचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव येथे साजरा करण्यात येतोय. तरुण मंडळी देखील यामध्ये सहभागी होतात. अतिशय धार्मिक पद्धतीने हा उत्सव येथे साजरा होतोय. ठाण्यातील महत्त्वाचा उत्सव म्हणून या उत्सव ओळखला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांमध्येही चांगला सुसंवाद आहे. महायुतीचे नेते म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे आणि हे तिघेही जण महायुतीच्या विजयानंतर लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत वेळेत पोहोचविल्यास लोकांनाही त्याचा चांगला फायदा होईल. अर्थसंकल्पामध्ये 12 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कराची सवलत दिली आहे. तर बाप्पाच्या चरणी जाऊन पॉझिटिव्ह विचारांची प्रार्थना केली पाहिजे असे यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. संत ज्ञानदेव व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा जतन करून महाराष्ट्रालाच भावी समृद्ध भारत घडवायचा आहे. सध्या महाराष्ट्राची काहीशी आर्थिक पिछेहाट होत असली तरीही शिवछत्रपती व थोर संतांचे विचार घेऊन आपण पुढे गेल्यास महाराष्ट्र पुन्हा समृद्ध बनेल असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या नावात राष्ट्र असून संत ज्ञानेश्वरापासून अनेक संत व छत्रपती शिवाजी महाराजांनी भारत एक संत ठेवण्यासाठी योगदान दिले असे धर्माधिकारी यांनी नमूद केले. ठाणे पूर्व येथील सुयश कला क्रीडा मंडळाच्या वतीने 21व्या वर्षी श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे पहिले पुष्प गुंफताना अविनाश धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र समजावून घेताना या विषयावर महाराष्ट्राची 8व्या शतकापासूनची सद्यस्थिती व देशाच्या उभारणीतील महाराष्ट्राचे योगदान सविस्तरपणे विशद केले. इस्लामी राजवटीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी उत्तर भारताला भेट दिली होती. तेथील परिस्थिती समजून महाराष्ट्रात भक्तिमार्गाची चव दृढ केली. संजीवन समाधी घेत असताना संत नामदेवांना उत्तरेत जाण्यासाठी प्रेरणा दिली. संत नामदेवांनी पंजाबपर्यंत जाऊन भक्तिमार्ग विशद केला. संत ज्ञानेश्वर संत नामदेवांप्रमाणेच इतर संतांनीही महाराष्ट्राला देशासाठी लढायचं आहे हा संदेश जनतेला दिला. संत ज्ञानदेवांच्या भक्तिमार्ग व छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य यांच्या एकत्रीकरणातून देश घडत गेला असे प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी केले. सध्या महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. फूट पाडणाऱ्यांची वृत्ती संकुचित असून ते यशस्वी होणार नाहीत असा विश्वास धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राने 12व्या शतकापासून देशासाठी लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी राजकीय, सामाजिक क्षेत्रात मराठी प्रतिभा झळकली होती. मराठी प्रतिभेमुळेच देशाला दिशा मिळाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. श्रीधर केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, दादासाहेब फाळके यांच्यासारख्या अनेकांनी विविध क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवली. देशात सामाजिक सुधारणांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचे नाव कायम अग्रणी आहे. यापुढील काळात बुद्धी व लेखणीचा वापर करून भारतासाठी लढायचे आहे. संत ज्ञानदेव व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा समृद्ध करून भारत घडवायचा आहे असे प्रतिपादन श्री धर्माधिकारी यांनी केले. या व्याख्यानमालेचे उद्घाटन धर्माधिकारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्याबरोबर अनेक वेळा भेट झाल्यानंतर आत्मीयतेचे संबंध निर्माण झाले होते. दिघे साहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धर्माधिकारी यांनी शुभेच्छा देऊन व्याख्यानाला सुरुवात केली. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आनंदोत्सव संगीत समारोह 2025 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती दर्शवली. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी 3 दिवस आनंदोत्सव संगीत समारोह सुरू राहणार आहे. आजपासून पुढील 3 दिवस आनंदोत्सवाची संगीत समारोहाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्ताने सांकेतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यात लता दीदींच्या बालपणापासून ते निर्वाणपर्यंतच्या अनेक भरदार गीतांची महफिल सजली. पद्मविभूषण आशा भोसले यांची विशेष मुलाखत 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता या कार्यक्रमानिमित्ताने घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 2 युवा कलाकारांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्या. मनोर बर्न सेंटर त्वरित कार्यान्वित करा. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांचे ऑडिट करा. डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनसाठी टेक्निशियन उपलब्ध करून द्या, अशा आग्रही मागण्या आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर येथे जिल्हा नियोजन समिती (DPDC) च्या बैठकीत केल्या. पालघर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक अध्यक्षस्थानी तर प्रमुख विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पालघर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधले. मनोर येथे उभारण्यात आलेल्या बर्न सेंटरच्या वास्तूचे काम पूर्ण झाले असून आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती अभावी हे केंद्र अद्याप कार्यान्वित नाही. आमदार डावखरे यांनी तातडीने डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारताच हे बर्न सेंटर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरेल, अशी माहिती आमदार डावखरे दिली. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आढळतो आणि म्हणून या सर्व शाळांचे एक ऑडिट करणे आवश्यक आहे, असे डावखरे यांनी बैठकीत नमूद केले. डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा मल्याण मराठी येथे विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत शौचालय दुरुस्तीची मागणी आमदार डावखरे यांनी केली. डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांच्या सोनोग्राफी मशीन आहेत,
मात्र टेक्निशियन नसल्यामुळे त्या निष्क्रिय आहेत. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिक खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी त्वरित टेक्निशियनची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली. पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये रोस्टर तपासणी त्वरित करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रक्रिया पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने पार पडाव्यात, यावर त्यांनी भर दिला. डिजिटल शाळा, आदर्श शाळा आणि नाविन्यपूर्ण योजना व इतर काही योजनांसाठी मार्चपर्यंतचा खर्च शून्य असल्याचे समोर आले. ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित विभागाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. पालघर जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, असा प्रस्तावही आमदार डावखरे यांनी ठेवला. या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडीत पुस्तिका बारकाईने वाचायला हव्यात. अर्थभान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारणमीमांसा, त्याचे परिणाम यांचे आकलन होऊ शकणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते, असे प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या निमित्ताने संवाद साधला. त्यावेळी उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगे यांनी केले. त्याप्रसंगी संस्थेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते. वित्तीय तूट, त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केले. कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो, हे कायम लक्षात ठेवायला हवे. गिग इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी, विमा क्षेत्रातील 100% परकीय गुंतवणुकीस मान्यता, अणुऊर्जेत खाजगी क्षेत्रास प्रवेश आदी निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील, असे कुबेर म्हणाले. तसेच लघु उद्योजकांना उत्तेजन देण्याचे धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी 100 अनुत्पादक जिल्ह्यांची निवड यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच रोजगार निर्मितीही होईल, असेही कुबेर यांनी स्पष्ट केले. कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले. त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तरे दिली. ठाणे महानगरपालिका विकास कामांना चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार. प्रताप सरनाईक ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न लवकरच करणार. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची काम केली जाणार. विकास कामांना चालना देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी ठाणे महानगरपालिकेला मिळणार. डीपी प्लॅन आणि टाउन प्लॅन बाबत प्रत्येकाला विश्वासात घेण्याचे काम ठाणे महानगरपालिका करत आहे. डीपी प्लॅन बाबत लेखी स्वरूपात तक्रार द्यावी. मात्र कुठेतरी मीडियासमोर हा प्लॅन उद्ध्वस्त करणार अशी वल्गना न करता कायदेशीररित्या तक्रारी आणि सूचना मांडाव्यात, अशा सूचना माझ्या लोकप्रतिनिधी यांना असणार. एसटी महामंडळ अध्यक्ष राजकीय व्यक्तीच असतो. मध्यंतरी ते पद भरत गोखले यांना दिले होते, नंतर ते मंत्री झाले आणि ते पद रिकामे झाले. परत एकदा त्या ठिकाणी राजकीय नेत्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात ही संधी संजय शेट्टी यांना दिली आहे. राजकीय दृष्ट्या कोणीही भांडवल करू नये. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा
महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत. ठाणे महानगरपालिका विकास कामांना चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार. प्रताप सरनाईक. केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत साधला प्रशिक्षणार्थींशी संवाद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.